परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्य परिवहन विभागाने येत्या 1 मे पासून टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठीचं ज्ञान असणं सक्तीचं केल्यानं मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठीच्या मराठी सक्तीला अनेक संघटनांकडून विरोध वाढू लागलाय। टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या युनियनचे नेते शशांक राव आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी जाहीर विरोध करायला सुरुवात केली आहे। ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली। गुणरत्न सदावर्ते यांनी आज परिवहन आयुक्तांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध केला। मुंबईत हिंदी भाषिक मतदारांचा वाढलेला टक्का हा भाजपचा मतदार असताना परिवहन विभाग आणि प्रताप सरनाईकांची भूमिका आता यशस्वी ठरणार की निर्णय लागू होण्याआधीच त्यांना एक पाऊल मागे यावं लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहुयात या संदर्भात ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव आणि वकील गुणरत्न सदावर्ते या दोघांनीही काय प्रतिक्रिया दिली। केंद्रीय कायद्यामध्ये प्रताप सरनाईकांना मला सांगायचंय, सेक्शन 9 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीमध्ये काय आवश्यक आहे हे त्याच्यात अंतर्भूत आहे। याचा अर्थ वी द पीपल ऑफ इंडिया, भारतातला नागरिक आणि डोमिसाईल त्या राज्यातला कोणीही लायसन्ससाठी पात्र होतो हे स्पष्ट आहे। ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर्सनी लक्षात घ्यावं की केंद्रीय कायद्यामध्ये कुठेही अंतर्भूत नाही आहे की भाषेची अडवणूक, आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रायव्हेट कंपन्या ॲग्रिगेशन मध्ये आले, मग ओला असेल, उबर असेल, बाकीच्या असतील, त्यांची कुठेही पडताळणी होत नाही, कुठेही काही व्हेरिफिकेशन्स बरोबर होत नाही, त्यांना काही परमिट्सची गरज नाही, कुठेही काही इन्क्वायरीज नाही। अशा पद्धतीची ती सेवा आहे। कोणतेही दर घेतले जातात, प्रवाशांना कोणताही दर लावला जातो, त्याच्यावरती काय कोणाचा कंट्रोल नाही। असं हे अनेक वर्ष ॲग्रिगेशन सुरू आहे, त्याच्यावरती कुठेही ठोस कारवाई होत नाही। सदावर्ते ते मला त्यांनी 2-3 वेळा फोन केलेला, परंतु काय झालंय की आमच्या पक्षाच्या अडसूळ साहेबांच्या युनियननं त्यांचा एस टी महामंडळामध्ये त्यांची जी युनियन होती किंवा त्यांची जी बेस्ट एस टी ची बँक होती, त्या बँकेचं इलेक्शन झालं 16 तारखेला आणि त्यांचा पराभव झाला। त्यामुळे त्या पराभवाचं उठतं हे मराठी अमराठीवरनं काढण्याचा ते प्रयत्न करतात, अतिशय खालच्या पातळीवर ते जाऊन बोलतात, ते योग्य नव्हे। मला असं वाटतं ते सुद्धा मराठीच आहेत नव्ह, आणि मराठी अनिवार्य केल्यानंतर चुकीचं आहे। आणि शेवटी गुणवर्त सदावर्ते किंवा शशांक राव हे काय बाहेरचे नाही आहेत, हे सुद्धा मराठी आहे। हे काय दुसऱ्या कोणी बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलनं केलेलं नाही। मला असं वाटतं त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।